आंदोलन करतो, रस्त्यावर उतरतोय। 2 दिवसापूर्वी शासनाने आम्हाला जो एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता त्या पडणार नाहीये। आणि आज दुर्दैव महाराष्ट्रामध्ये जे 6 कंत्राटदार मृत्युमुखी पडलेत, त्याच्यानंतर आता हा 7वा हा गरजेचा आहे। आज त्याच्या पश्चात त्याची पत्नी, त्याची 2 मुलं हे आहेत। कोणाला वाटतं की आपण आपला जीव द्यावा आज असे, आणि हे जर मरण स्वस्त करून जर आमच्यावरती जर हीच वेळ आणून देणार असाल तर माझी शासनाला विनंती आहे की आम्हाला स्पष्टपणे तुम्ही सांगून द्या किती वाईट प्रसंग आहे। हे जे गजानन देवकते आहेत, या गजानन देवकतेंनी तुम्हाला सांगतो 4/7/2025 रोजी कार्यकारी अभियंता इलाका शहर यांना पत्र दिले आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जगावं कसं। 1 वर्षापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना जर पत्र करायला मुंबईला गेले होते, ते रडले ओक्साबोक्षी, तरी सुद्धा सरकारला याच्याबद्दल जाग येत नाहीये। म्हणजे जो सुशिक्षित वर्ग आहे, कंत्राटदार हा लोकांची कामं करतो, त्यांची बाकी आहे। आज ही 2 कोटीची जी देयक बाकी आहे, ह्याच्यामध्ये जे हेगडे म्हणून कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याकडे 1 कोटीची देयक बाकी आहे। दिलेलं पत्र आहे विभागीय अध्यक्ष नात्याने, त्यांच्याकडे 2 ते 3 वेळा आम्ही ह्यासाठी वेळ मागितला, परंतु ते कार्यकारी अभियंत्यांनी हा वेळही दिला नाही। आणि मला सांगायचंय बाबांनो, तुमच्या ज्या पत्नी आहेत, तुमची मुलं आहेत, तुम्ही जेव्हा हे असे उलटे सुलटे धंदे करून कंत्राटदारांना वेटीस धरून या सगळ्या ज्या गोष्टी करता, हे करू नका। अरे आलेला निधी सगळ्यांना जातील, त्या कंत्राटदाराला जर 1 लाख जरी दिलं तुम्ही तर त्याचं काय वाईट होणार आहे। परंतु कुठल्याही प्रकारची काहीही कार्यवाही प्रशासनाने केली नाही, त्यामुळे ह्या कंत्राटदाराचा जीव गेलेला आहे। आम्ही महाराष्ट्र कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस, शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यात त्यांना स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्या कंत्राटदारांची जी देयक आहे ही बाकी ठेवण्यासाठी जे कार्यकारी अभियंता तात्काळ कारवाई करा, त्यांची चौकशी करा, अन्यथा येत्या 8 दिवसानंतर आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत। सर, गेल्या अनेक वर्षात निवासी तरतूद याच्यामध्ये असावी यासाठी आपण काही ठोस मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही परवा दिवशी 2 दिवस मागितली, आम्ही वर्षा बंगल्यावरही गेलो होतो। तिथे आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला येत्या 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये वेळ देतो। परंतु मला प्रशासनाला हेच म्हणायचं आहे की तुम्ही ट्रेड संस्थेचं तुमचं अभिनंदन कौतुक केलं, पण आज आमचा कंत्राटदार गेला त्याचं काय। इमारत दुरुस्तीच्या कामासाठी जर तुम्ही त्याच्यामध्ये जर तरतूदच करणार नसाल तर कसं चालेल। आणि 80,000-86,000 कोटीची थकबाकी आहे आणि 6,572 कोटी रुपये तुम्ही फक्त आम्हाला देताय। कुठला हा नियम आहे आणि कशासाठी तुम्ही करताय। जर तुमच्याकडे निधी नाही तर तुम्ही कामं कशाला काढता, कशासाठी करताय, ते तुमच्याकडनं होणार नाही। म्हणजे एकीकडे शासन असं दाखवतंय आणि प्रशासन की बाबा आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शासन असं दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय की वरती धरातलवरती असं कुठेही काहीही नाहीये। आणि आज मला या ठाणे शहरात सांगताना इथे आनंदाची गोष्टीपेक्षा दुःख वाटतंय की आज माननीय दिवंगत आनंद दिघे साहेबांचा आज पुण्यतिथी जन्मदिवस देखील परिस्थिती बिकट होत चाललेली आहे। 6 कंत्राटदारांनंतर काल 7व्या कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि आत्महत्या केलेली आहे। राज्य शासनाला अजूनही जाग आलेली नाही। 86,000 कोटीची देयक जी आहे ती मागलेली आहे। प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये। ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळत आहेत त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये। आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे। हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात, हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे। ही फॅक्टरी आज MSMEच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की MSME लघु उद्योजकांना चालना द्या। आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे। सर, पण एकंदरीतच अनेक नवीन निविदा काढल्या जात आहेत। नवीन निविदांमध्ये नवीन कंत्राटदार येतील, मात्र त्यांची देखील देयक थकली जातील, तर या नवीन कंत्राटदारांना काय नेमका आपला सल्ला असणार नाही। गेल्या खूप धन्यवाद आहे पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा चांगला प्रश्न उपस्थित केला। आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका। शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे। जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे। त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय, आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेल। कंत्राटदार ज्यांनी काल जीव गमावलेला आहे यांनी आधी देखील या निविदांचा या
थकबाकीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. कंत्राटदार महासंघ वारंवार मुख्यमंत्र्यांकडे असेल, सचिवांकडे पाठपुरावा करताना पाहायला मिळतोय. मात्र हातात काहीच येत नाहीये. ट्रेड्सच्या माध्यमातून देखील जी रक्कम आपल्या हातामध्ये येणार आहे, त्यामुळे भरीव निधीसाठी काही मागणी आपली असणार आहे का आणि काय इशारा राज्य शासनाला असणार? नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, शासनाने फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे दोनच हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे दोन लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये. कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो. मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार जो मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो, ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, रस्त्याची जी इतर आहेत 30-54 जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात घेतलेले नाहीयेत. सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत. म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन हे ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये. हे चुकीचं धोरण आहे. आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने त्या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या. आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत. आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांची तर राज्यातल्या परिस्थिती बिकट आहेच, मात्र आता कंत्राटदारांची देखील परिस्थिती बिकट झालेली आहे. 7 कंत्राटदारांनी आतापर्यंत आपलं जीवन संपवलेलं आहे. आपण आता कंत्राटदार महासंघाला पाठिंबा दर्शवलेला आहे. काय नेमकं सांगाल? कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. आज 86,000 करोडचं थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळत आहेत, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळ सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं. आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालंय. तर आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिलाय की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल, तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत. आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं.